आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। शहाजी राजेंच्या स्मृतीस्थळाची दुरावस्था कर्नाटकात झालेली आहे, तुम्ही कसं म्हणताय, काय नेमकं लोक आक्रमक झालेले आहेत? त्यामध्ये शासन पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे। शहाजी राजांच्या समाधीचं स्मारकाचं दुरुस्ती झाली, दुरावस्था झाली आहे, तर त्या ठिकाणी शासन पूर्णपणे ती बाब गांभीर्याने घेईल। मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही, पण मला एवढं माहित आहे जिथं जिथं आपत्ती येते, जिथं जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो। हो हो, पुरस्कार मिळतोय महादेव शिंदे। हा, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला सरद या संस्थेने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे। खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांनी अटक ते कटक अशा प्रकारचा झेंडा फडकवला आणि दिल्लीच्या तख्तावर देखील मराठेशाहीचा झेंडा फडकवण्याचं काम त्यांनी केलंय। असा मानाचा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। चला रे, जाऊ दे। उदय सामंतांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय ना, मग ते तुम्ही दाखवा। डीपीडीसीची बैठक पार पडली। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। दरम्यान दुसरीकडे अजितदादांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार उपस्थित नव्हता। अजितदादांच्या उपस्थितीमध्ये नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीबाबत ही बैठक पालकमंत्र्यांची नव्हती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर मंत्रालयामध्ये ऑनलाईन बैठक पार पडली, मात्र मंत्री भरत गोगावले देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। भरत गोगावले हे रायगडावर होते। तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीला रायगड जिल्ह्यातला शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता। बैठकीची आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांना बैठकीची माहिती नव्हती असं आमदार महेंद्र दळवी म्हणाले। ही बैठक अनधिकृत होती की अधिकृत याची देखील कल्पना नाही असं देखील आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या बैठकीला अदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांची मात्र ऑनलाईन उपस्थिती राहिली। रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली, मात्र मंत्री भरत गोगावले हे या बैठकीला नसून ते रायगडावर होते। गोगावलेंना बैठकीचं निमंत्रण, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत। अजित पवारांच्या कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलंय। याआधी देखील रायगडचे शिवसेनेचे आमदार अजित पवारांना भेटायला गेले होते, मात्र तेव्हा ती भेट झाली नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। तर अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार उपस्थित नव्हता। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई शहर आणि ठाणे जिल्हा डीपीडीसीची बैठक पार पडली आहे।